मी प्रियांका. पियू द स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते. खरं तर वास्तुशास्त्र हा अतिशय गहन विषय आणि आपल्याला आता या विषयाबद्दलची माहिती मागच्या 2 एपिसोड्स मधून कळलीच असेल, ज्यामध्ये आपण वास्तुशास्त्र म्हणजे नक्की काय, त्याबद्दलची सगळी माहिती आणि समज, गैरसमज, दिशांचं महत्व या सगळ्यांवर आपण बोललोय. आपण कधी कधी एखादं असं घर बघतो की ज्यामध्ये आपण जेव्हा एंटर करतो, तिथे प्रवेश करतो, त्यावेळेस तिथे असं खूप उत्साही वातावरण असतं, प्रसन्न वातावरण असतं आणि खूप लाईट्स असतात, उबदार वाटतं, त्या घरातून निघायचीच इच्छा होत नाही. तेव्हा तिथे पॉझिटिव्ह एनर्जीचा वास असतो. आणि ह्याच्याच उलट जेव्हा असं एखादं घर असतं की जिथे गेल्यावर खूप उदास वाटतं, तिथून लवकर बाहेर पडावं असं काहीतरी दडपण आल्यासारखं, सो तिथे निगेटिव्ह एनर्जी असते. तुम्ही सुद्धा कधीतरी हे एक्सपिरियन्स केलंच असेल. तर वास्तुशास्त्रामध्ये या अशा गोष्टींवर अनेक छोटे छोटे आणि फायदेशीर उपायही आहेत. आपण आज त्याबद्दलच बोलणार आहोत. तर त्या विषयावर बोलायला आज आपल्या चॅनलवर परत एकदा मेघा आडबे मॅडम आल्यात. मेघा मॅडम, तुमचं स्वागत करते मी. हॅलो. येस. तर आपण आजच्या वास्तुशास्त्रातील रेमेडीज या विषयावर बोलायला सुरुवात करूया. तर माझा पहिला असा प्रश्न आहे की घराचा मुख्य दरवाजा किंवा त्याच्या आजूबाजूचा एरिया नक्की कसा असावा? आता वैदिक वास्तू किंवा पारंपरिक वास्तुशास्त्रात असं सांगितलंय की एका लग्नामध्ये गेल्यावर ज्याप्रमाणे सेंटर ऑफ अट्रॅक्शन ही नवरी असते, सगळ्यात जास्त सजून धजून नटून नवरी असते, त्याप्रमाणे तुमच्या घरात जो घराचं मुख्य प्रवेशद्वार आहे तसं असायला हवं. असं नाही की तिथे तुम्ही खूप लाईट्स आणि झुमरं लावा. म्हणायचा अर्थ हा आहे की मेन फोकस शुड बी युअर मेन डोर. तर जास्तीत जास्त महत्व तुम्ही मेन डोरला दिलं पाहिजे, की म्हणजे तो वुडन असला तर सगळ्यात चांगला. आता इथे वुड म्हणजे आयदर सागवान किंवा शिसम, पण आता त्याची जागा प्लायवूडनी घेतली. त्याचप्रमाणे आदर्श प्रवेशद्वार जे आहे ते 2 पल्ल्याचं असावं. 2 पल्ल्याचं प्रवेशद्वार आत उघडणारं असतं. ती जी एनर्जी फ्लो असते ती क्लॉकवाईज घरात पूर्ण येते. हे आदर्श प्रवेशद्वार झालं. आता आपण मॉडर्न फ्लॅट संस्कृतीवर येऊ. तिथे कमीत कमी तुम्ही ही टेक केअर करू शकता की ते इतर डोर्स पेक्षा जास्त डेकोरेटेड आहे, वेल लाइटेड आहे, तोरण वगैरे तुम्ही लावलेलं आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक झोन प्रमाणे म्हणजे ईस्ट, वेस्ट, नॉर्थ, साऊथ ह्या झोन्स प्रमाणे आम्ही तिथे वेगळे वेगळे मेटल्स वापरू शकतो. म्हणजे समजा तुम्हाला वेस्टचं प्रवेशद्वार आहे तर तुम्ही ब्रास, आयर्न ह्या मेटल्सचा वापर करून सुंदर आर्टिफॅक्ट्स ठेवू शकता. वास्तुशास्त्रात आकृत्यांचं पण अतिशय महत्व आहे मेटल्स प्रमाणे. जसं की जर तुम्हाला दक्षिण दिशेचा प्रवेशद्वार आहे तर तुम्ही चौकोनी कॉपरचा वापर करू शकता. असं कुठलं डिझाईन किंवा काही एम्बॉस करून त्या डोरवर मेटलचं लावू शकता. त्याचप्रमाणे प्रवेशद्वाराच्या जवळ, समोर किंवा आजूबाजूला तुम्ही प्लांट्स ठेवू शकता. तुमचं दक्षिण, नैऋत्य, आग्नेयमध्ये जर प्रवेशद्वार आलं असेल तर रेमेडियल पार्ट सोबतच तुम्ही तिथे हत्तींची जोडी ठेवू शकता. धौनपुरी हत्तींची जोडी असते. त्या हत्ती पाहिल्यावर आपल्याला साहजिकच सगळ्यात जास्त तो सगळ्यात मोठा, प्रचंड आणि वेट दाखवणारा प्राणी आहे. तर जेव्हा तुम्ही म्हणता की दक्षिण दिशा भारी करा, वजनी करा, तर तुम्ही धौलपुरी सोनची हत्तींची जोडी ठेवू शकता. त्याचप्रमाणे उंच वाढणारे प्लांट्स ठेवू शकता. इथे प्लांटर्स जे आहेत ते पण भरपूर वजनी 50 ते 100 किलोचं हेवी प्लांटर्स ठेवू शकता. त्याच्यात रिव्हर पेबल्स टाकून ठेवू शकता. आता ह्याच्या विरुद्ध उत्तर किंवा पूर्वेचे जर डोर्स असतील तर तुम्ही छोटी फुल झाडं ठेवा, श्रब्स ठेवा, मनी प्लांट ठेवा उत्तर असेल तर, वॉटर लिली ठेवा. त्याचप्रमाणे तुम्ही डोरवर जे एम्बॉसिंग करून लावाल ते चांदीच्या पत्र्यात लावा. हे याप्रमाणे छोटे आणि तोरण तर जरूर लावा. तर आणि एक असं मला विचारायचं होतं की आजकाल सिंहाच्या सुद्धा स्टॅच्यूज बाहेर ठेवतात मुख्य दरवाजाच्या बाहेर. नाही, ते रेकमेंडेड नाहीये का? तितकं एग्रेशन, तितकी पॉवर आपल्याला घरात नको असतं. ह्याचा वापर, ह्या स्टॅच्यूजचा वापर कमर्शियली किंवा जिथे गरज आहे. आजकाल आधी म्हणजे पूर्वीच्या काळात ती शिंग लावायची किंवा तलवारी ठेवायची, पण
ऑलरेडी घरांमध्ये आजकाल इतके हिटेड आर्ग्युमेंट्स असतात की तुम्हाला इतक्या अग्रेशनची गरज नसते. आणि जसं मी म्हटलं की कुठलेही आर्टिफॅक्ट्स किंवा फ्रेम्स ह्या तुमच्या सायकोलॉजीवर परिणाम करतात. तर तुम्ही हे अजिबातच घरात कुठल्याही प्रकारचे सिंहाचे स्टॅच्यूज वगैरे ठेवणं, प्रवेशद्वाराजवळ ठेवणं हे रेकमेंडेड नाही. सो आता आम्हाला एंट्रन्स कसा असावा हे कळलं. तर आता आपण लिव्हिंग रूम मध्ये येऊया की लिव्हिंग रूम कशी असावी, आयडियल लिव्हिंग रूम. आयडियल लिव्हिंग रूम मध्ये इतकं लक्षात ठेवावं की ती कुठल्याही झोन मध्ये आली तरी तिथे हवा, प्रकाश, क्रॉस व्हेंटिलेशन खेळतं असावं. अननेसेसरी खूप फर्निचरची गजबजाट करू नये, कारण ते ऊर्जेला प्रवाहित करायला अडथळा निर्माण करतं. म्हणजे एनर्जी जी आहे ती विदाऊट ऑब्स्ट्रक्शन चांगली फ्लो झाली पाहिजे. त्यामुळे मोजकं फर्निचर, अशी सिटिंग अरेंजमेंट असावी, इंडोर प्लांट्स असावे, भिंतींचे जे रंग आहे आयदर ऑफ व्हाईट किंवा पेस्टल शेड्स असावे. एखादी वॉल तुम्ही हायलाइट करू शकता, त्यामध्ये त्या झोनच्या अनुषंगाने ती वॉल हायलाइट करावी. म्हणजे जसं तुम्हाला दक्षिणेकडची भिंत हायलाइट करायची आहे तर तुम्ही तिथे येलो कलर वापरू शकता. सो गुगलमध्ये असं एक दोन मी वाचलं होतं की आग्नेय दक्षिण दिशेला लाल कलर लावावा म्हणतात किंवा लाल कलरचा लाईट तरी लावावा. ते कितपत योग्य आहे? ते पण अजिबातच योग्य नाही असं मी म्हणेन. कारण की आपण म्हणतो अग्नी जी आहे तिचा पूर्व दिशेपासून उगम होतो आणि तिथे पूर्वेला ती ज्योती स्वरूप असते, म्हणजे माइल्ड असते. जोपर्यंत ती आग्नेयेत ट्रॅव्हल करते ती ज्वाला स्वरूप होते, म्हणजे ती पूर्णतः उग्र असते. आता ऑलरेडी आग्नेयामध्ये ज्वाला स्वरूप अग्नी असताना जर तुम्ही तिथे रेड लाईट लावला जो की 24 तास चालू ठेवला आणि संपूर्ण भिंत लाल केली तर त्याचा परिणाम अग्रेशन मध्ये होणार आणि घरात त्यामुळे होऊ शकतं की लोकांना खूप राग येईल, खूप भांडणं होतील. तर लाल रंगाचा वापर टाळलेले. डार्क रेड कलर आग्नेय दिशेत अग्नी आहे म्हणून अजिबात लावू नका. त्याच्याऐवजी कुठल्या शेड्स आपण वापरल्या पाहिजे? त्याच्याऐवजी आग्नेय दिशेत आहे जी पृथ्वी तत्वाची सुरुवात होणारी दिशा आहे, आग्नेयला प्रथमेष्टिका म्हटलं आहे, तर तुम्ही तिथे पेस्टल येलो कलर लावू शकता. इथे बेडरूम असली तरी किंवा तिथे किचन असलं तरी काहीही असलं तरी लाईट येलो कलरचे कर्टन्स किंवा लाईट येलो कलरची वॉल हे तुम्ही लावू शकता. गोल्डन येलो पण चालेल, दोन्ही चालेल. सो आता आपलं लिव्हिंग रूम झालं, प्रवेशद्वार झालं, मेन जो असतो एरिया किचनचा. सो आयडियल किचन कशी असावी? आता ज्याप्रमाणे मी आयडियल प्रवेशद्वाराबद्दल बोलले त्याप्रमाणे वैदिक वास्तूत म्हटलं आहे की आग्नेयतच पाकगृह असावं. आता ते का असावं तर आग्नेयेतून येणारा जो सूर्यप्रकाश आहे तो ती गृहिणी स्वयंपाक करते साधारणतः सकाळी 10 ते 12 मध्ये, तो तिथे योग्य असतो. म्हणजे ती गृहिणी क्षीण येत नाही तिला बनवताना. दुसरी गोष्ट जे इन्फ्रारेड रेज असतात ते पूर्ण जम्प स्किल करतात त्या किचनमध्ये. आणि तिसरी गोष्ट जसं आपण म्हटलंय की आग्नेयात अग्नीची सुरुवात आहे, नावातच अग्नी आहे, तर तिथे पाकशाळा किंवा स्वयंपाकघर किंवा किचन असावं. तर पण फ्लॅट संस्कृतीमध्ये ते शक्य होत नाही. तर अशा वेळेला आपण फ्लॅटमध्ये अगदी उत्तर, पूर्व, नैऋत्य, दक्षिण कुठेही स्वयंपाकघर आलं तरी त्याला सुसंगत इंटिरियर करावं. म्हणजे तिथे व्हेंटिलेशन कुठे घ्यायचं, उत्तर पूर्व आहे तर तिथे जास्त मोठ्या खिडक्या करून घेऊ शकतो. नैऋत्य दक्षिण असेल तर व्हेंटिलेटर किंवा लहान ठेवावं, चिमणी लावावी. त्याचप्रमाणे ते हेवी करता येतं. उत्तर पूर्व असेल तर अलग जर किचन आलं असेल तर मी क्लायंटला सांगते की तुम्ही एक्सेसिव्ह स्टोरेज टाळा, टॉल युनिट्स टाळा, तुम्ही मोजकी भांडी ठेवा. त्याचप्रमाणे तिथे डिशवॉशर, वॉशिंग मशीन ते या स्वयंपाकघरात ठेवू नका. ओव्हन असतो आपला, मायक्रोवेव्ह ओव्हन. आजकाल किचन म्हणजे स्वयंपाकघराचं जे वजन आहे ते संपूर्ण जे घराच्या वजनापेक्षा जास्त वजन असतं. तिथे सगळ्या प्रकारची इलेक्ट्रिक उपकरणं असतात, त्याच्यासाठी इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज येत असतात. आणि आपण ट्रॉपिकल कंट्रीमध्ये राहतो तर आपल्याला नेहमी तो तिथे राहणाऱ्या स्वयंपाक करणाऱ्या गृहिणीचा विचार करूनच ते किचन डिझाईन करायला पाहिजे. पण अगेन कमिंग बॅक टू अवर फ्लॅट संस्कृती ते पॉसिबल नसतं. ते त्याच्यामुळे आपण वास्तुशास्त्रात किचन डिझाईन करताना झोनचा विचार करून नक्की करा. ओके. सो आता हे झालं किचन. महत्वाचं आता आपलं आहे बेडरूम, जिथे आपण
जास्तीत जास्त टाइम स्पेंड करतो, म्हणजे झोपण्याच्या वेळा आपल्या तिथे असतात. आयडियल बेडरूम कसं असावं, आणि अजून एक त्याच्यात मी एक प्रश्न विचारेन की अटॅच टॉयलेट तिथे नसावं असं म्हणतात बरेच जण, तर ते त्यावर काय सांगा? आयडियल बेडरूम जर आपण म्हटलं तर 2 झोन्स आहेत, एक ईस्ट ऑफ साऊथ ईस्ट आहे आणि एक वेस्ट ऑफ नॉर्थ वेस्ट आहे. म्हणजे पूर्वेपासनं आग्नेयकडे जाताना येणारा मधला जी जागा आहे ती, आणि दक्षिणेपासनं वायव्याकडे जाताना येणारी जी जागा आहे तिथे बेड असू नये असं आपलं वास्तुशास्त्र सांगतं. तर आपण त्या 2 जागा टाळाव्या. आता आपण बेडरूम वर येऊया. कुठल्याही झोन मध्ये असली तरी व्हेंटिलेशन असणं हे गरजेचं आहे. भडक रंग भिंतींना नसावे, आरसा बेडच्या समोर नसावा. त्याचप्रमाणे बेड जो आहे तो बीम खाली येऊ नये, म्हणजे बीम अगदी आपल्या डोक्यावर आहे हे असू नये. मी इथे आवर्जून सांगायचं आहे मला की जर तुम्ही आदर्श बेडरूम बद्दल विचारता तर मेटलचे बेड्स वापरू नका. तुम्ही सॉलिड वूड शक्य तुम्हाला होत असेल तर फारच चांगलं, नाही तर कमीत कमी प्लायवूडचे तरी वापरा, पण तुम्ही मेटलचे बेड्स वापरू नका. ओके ओके. सो जसं मी मगाशी विचारलं तुम्हाला की अटॅच टॉयलेट मास्टर बेडरूम मध्ये नसावं असं म्हणतात, सो त्याबद्दल काय सांगाल? मुळात पारंपरिक वास्तुशास्त्रात घरात टॉयलेटची संकल्पना नव्हतीच. आधी असं होतं की आपल्याला जर टॉयलेटला जायचं आहे तर घराच्या मुखद्वारातून निघून थोडं चालत गेल्यावर ते टॉयलेट बाहेर असायचं. त्यामुळे ते कुठेही असलं तरी त्याचा दुष्परिणाम घरावर होत नव्हता. आता पुन्हा फ्लॅट संस्कृतीत ते शक्य नाही. तर आपण काय काळजी घेऊ शकतो की ते डोर नेहमी बंद असावं. तुम्ही तिथे फ्रिक्वेंटली एका बाउलमध्ये जाड मीठ असतं समुद्री ते ठेवू शकता. त्याचप्रमाणे तुम्ही तुरटी ठेवू शकता, मोठी, लहान मोठा खडा ठेवू शकता, आणि नेहमी दार बंद करून ठेवू शकता. एक लहान प्लांट ठेवू शकता जरूर तिथे, ह्याचं ग्रीन कलरचं छोटं इंडोर कुठलंही प्लांट, ही काळजी तुम्ही घेऊ शकता. आजकाल बरेच वास्तू कन्सल्टंट असे सांगतात की आम्ही विना तोडफोड आम्ही सगळ्या रेमेडीज देतो आणि प्लास्टिकचे पिरामिड ते ठेवून देतात, सो त्याबद्दल काय सांगाल? ही वास्तुशास्त्रातली दुर्दैवाने अतिशय माल प्रॅक्टिस चालू आहे. प्लास्टिक हे बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी आहे. अतिशय वेस्ट मटेरियल पासून प्लास्टिकची निर्मिती केली जाते आणि त्याचा वापर वास्तुशास्त्रात, प्राचीन वास्तुशास्त्रातल्या ग्रंथांमध्ये कुठेही नाही. त्यामुळेच रेमेडीसाठी त्याचा वापर करू नये, हा पहिला पार्ट. दुसरा पार्ट, बिना तोडफोड उपाययोजना हे एक केवळ दिशाभूल आहे. जिथे उपाययोजना करायची आली तिथे तोडफोड ही येणारच. कमी किंवा जास्त प्रमाणात. आता मी सांगते जास्त प्रमाणात म्हणजे जर तुम्हाला मी फॉर्म करेक्शन सांगितलं, म्हणजेच कुठे एखादी खिडकी किंवा दरवाजा क्रिएट करायला सांगितला किंवा एखादी भिंत कन्स्ट्रक्ट करायला सांगितलं, हे बिना तोडफोड होणे शक्य नाही. पण आपण हे फ्लॅट संस्कृतीत हे शक्य नाही. त्यावेळेला आपल्याला कमीत कमी तोडफोड मध्ये, म्हणजे जिथे एक टाईल काढून कुठलं मेटल टाकता येईल किंवा काही रिअल जेमस्टोन्स टाकता येतील लहान ड्रिल करून, हे करावं लागतं. त्यामुळे बिना तोडफोडचे उपाय, प्लास्टिकचे पिरामिड्स आणि ते भिंतीवर लावणे ही अतिशय दिशाभूल आहे आणि हे मिथ आहे. वास्तुशास्त्र हे भूमीचं शास्त्र आहे, त्यामुळे तुम्हाला कुठल्याही उपाययोजना ज्या आहेत त्या भूमीच्या याच्यावर फ्लोअर लेवलवर करणं अपेक्षित आहे. बरोबर. इथे आम्ही उपाययोजना करताना तांब्याचे पिरामिड वापरतो, त्याचप्रमाणे पितळेचे पिरामिड वापरतो, लोह, शीस, रौप्य म्हणजे चांदी हे आपल्या प्राचीन ग्रंथात दिलेले धातू वापरतो आणि रिअल जेमस्टोन्स म्हणजे नवरत्न वापरतो. ह्याला आम्ही रत्नाध्याय म्हणतो. एका विशिष्ट पद्धतीने ग्रिड बनवून घरात 9x9 ची ते टाकल्या जातं. ह्या अतिशय शास्त्रशुद्ध विधी आहेत ज्या आपल्या पौराणिक ग्रंथांमध्ये दिलेल्या आहेत. बरेच त्याला आपल्याला काय म्हणतात, खूप इतिहास आहे या सगळ्या गोष्टी. हो नक्कीच. इथे कुठेच प्लास्टिकचा उल्लेख नाहीये. बरोबर. मी जाता जाता एवढंच सांगेन की कुठलंही ज्ञान घेताना किंवा आपल्या घरात कुठलीही तोडफोड करताना, चेंजेस करताना ते फक्त गुगलवरून मिळालेल्या माहितीच्या आधारे करू नका. ते वास्तुतज्ञांकडनं रेकमेंड करून मगच करा. नक्कीच नक्कीच. सो आजचा हा आपला अतिशय महत्वपूर्ण विषय आज आपला छान पद्धतीने आपल्या गप्पाही झाल्यात आणि तुम्ही सुंदर पद्धतीने मांडलाय पण तो सगळ्यांसमोर.
आय होप की सगळ्यांच्या मनातले प्रश्न या एपिसोडमुळे दूर झाले असतील. तर तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला? नॉट ओनली आजचा, मागचे आपली ही सिरीज, वास्तूबद्दलची सिरीज कशी वाटली याबद्दल कमेंट्समध्ये नक्की आम्हाला कळवा. आणि मेघा मॅडमचे सगळे डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देते. सो तुम्हाला काही रेमेडीज करायच्या असतील वास्तू संबंधी किंवा काही प्रॉपर्टीजचं तुमचं सिलेक्शन करायचं असेल तर नक्की त्या तुम्हाला मदत करतील. ही माहिती आवडली असल्यास हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि PU द स्टोरी टेलरला सबस्क्राईब करा. थँक्यू.